एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी, आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली। बाबासाहेब आंबेडकर हे केवळ डोक्यावरच नाही तर डोक्यात घ्यायची खरी गरज। 6 डिसेंबर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन। जगभरातून बाबासाहेबांचे लाखो अनुयायी हे या महामानवाला अभिवादन करण्याकरिता दादर येथील चैत्यभूमीवर येतात। जगातील बाबासाहेब हे एकमेव नेते आहेत ज्यांच्या मृत्यू पश्चात 67 वर्ष उलटूनही त्यांचे विचार हे आधुनिक मानवजातीला तारणारे म्हणून समोर येत आहेत। आजही देशापुढील येणाऱ्या प्रत्येक समस्या याचे उत्तर हे बाबासाहेब यांच्या विचारात जे पुस्तकरूपी संग्रहित आहे त्यात आढळतात। इतका दूरदृष्टी असलेला नेता जगात झालेला नाही। बाबासाहेबांची 6 डिसेंबर 1956 रोजी अंतिम अंत्ययात्रा ही 350 देशाशी तुलना केली तर रेकॉर्ड ब्रेक अशी होती। त्या काळी दळणवळण सुविधा नसतानाही देशभरातील बाबासाहेबांचे अनुयायी मिळेल ते वाहनाने या महामानवाला अभिवादन करण्यास येत होते। अशी गर्दीची नोंद अद्याप जगभरात नाही। यावरून बाबासाहेबांचे महात्म्य समोर येते। आजही या महामानवाला अभिवादन करणारी गर्दी ही बाबासाहेबांचे जे न फिटणारे ऋण आहेत त्याच्या कृतज्ञतेपोटी येते आणि हा महासागर लोटतो। या लाखोंच्या गर्दीत एकही भीक मागताना आढळत नाही। ही ताकद या महामानवाच्या विचारात आहे। दरवर्षी येथे प्रचंड पुस्तकं विक्री होत असते। जगभरात आज बाबासाहेबांचे पुतळे आहेत, मात्र बाबासाहेब खऱ्या अर्थाने भेटतात ते त्यांच्या ग्रंथातून। बाबासाहेब हे ज्ञानपीठ होते हे त्यांच्या शैक्षणिक पदवीवरून तर जाणवते, मात्र या सर्व पदव्या त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत घेतल्या। त्यांचा यातील संघर्ष वाचला की अंगावर अगदी शहारे उभे राहतात। सध्याची देशातील धार्मिक जातीय उन्माद पाहता बाबासाहेबांनी त्या काळी सगळी जातीय धार्मिक बंधने कशी जुगारली असतील। जगातील कोणत्याच नेत्याच्या जीवनात बाबासाहेबांच्या इतका संघर्ष वाट्याला आलेला नाही। अगदी पाणी पिण्यापासून त्या काळी त्यांना संघर्ष करावा लागला। शाळेत शिकताना स्पृश्य अस्पृश्य या समाजाला लागलेल्या कलंकामुळे त्यांना वर्गाबाहेर बसून शिक्षण घेणं नशिबी आलं। सातत्याने त्यांच्या नशिबी पावलोपावली या कर्मठ रूढीच्या समाजात हलक्या जातीत जन्माला आले म्हणून अपमान वाटायला आला। मात्र देशाचे संविधान लिहिताना त्यांनी कटुता ठेवली नाही। ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीचा विचार नंतर आधी ओबीसी मराठा आदिवासी समाजाचा पहिला विचार केला। त्यांना कायद्याने संरक्षण दिलं। भारत देशात जी लोकशाही राष्ट्रीय एकात्मता टिकून आहे ते बाबासाहेबांच्या संविधानामुळेच। हजारो वर्षापासून ज्यांनी धर्माचे ठेकेदार म्हणून आपल्या तिजोऱ्या भरल्या त्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचं काम बाबासाहेबांनी केलंय आणि पीडित समाजाची पिळवणूक थांबवली। आजही धर्मात पिलावर बाबासाहेबांच्या विषयक छुपा अपप्रचार करून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन हे सूर्याच्या तेजापेक्षाही प्रखर असल्यानं हे तोंडावर आपटतात। बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज एक आदिवासी समाजाची महिला राष्ट्रपती होतीये। ओबीसी समाजातील व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान आहे आणि हे प्रतिनिधित्व संसदेपासून ते गावातील ग्रामपंचायत पर्यंत बहुजन वर्ग आणि महिलांना मिळालंय हे बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत। बाबासाहेबांच्या विचारातून तयार झालेल्या संविधानामुळे देशात धार्मिक जातीय आर्थिक शैक्षणिक सामाजिक विषमतेला थारा नाही। मात्र यातील शोकांतिकेचा भाग म्हणजे बाबासाहेबांच्या संविधानातील सगळ्या सोयी लाटायच्या आणि देशातील मनुवादी लोकांची बौद्धिक गुलामगिरी करणारे नतदृष्ट बाबासाहेबांविषयी असूया बाळगतात हे अनाकलनीय आहे। बाबासाहेबांकडे जाती धर्माचा चष्मा काढून पाहिलं तर त्यांचे मानवजातीवर केलेले उपकार दिसतील। बाबासाहेबांचा विचार हा त्यांच्या पुस्तकात आहे आणि जो कोणी तो मस्तकात घेईल तो इतर कोणाचाही मानसिक गुलामगिरीतून हस्तक होणार नाही। इतकी प्रचंड ताकद त्यांच्या विचारात आहे। बाबासाहेब हे पुस्तक प्रेमी होते जे आपल्याला त्यांचे जीवनपट वाचताना कळतं। बाबासाहेब हे जगातील एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी आपले घर हे पुस्तक ठेवण्याकरिता बांधले। बाबासाहेबांच्या ग्रंथालयात 50,000 पुस्तकांचा संग्रह होता, ज्यात राजकारणावर 3,000, कायद्यावर 5,000, अर्थशास्त्र यावर 1,000, तत्वज्ञानावर 6,000, युद्धशस्त्रावर 3,000 तर धर्मशास्त्रावर 2,000 पुस्तकं होती। जगातील सर्वात मोठे एकमेव वैयक्तिक पुस्तकात स्वरूपाचे पुस्तक
जगातील सर्वात मोठे एकमेव वैयक्तिक स्वरूपाचे पुस्तक ग्रंथालय आहे। बाबासाहेब कायम आपल्या भाषणात सांगायचे की तुमच्याकडे 2 रुपये असतील, 1 रुपयाची भाकरी घ्या जी तुम्हाला जगायला मदत करेल आणि 1 रुपयाचे पुस्तक घ्या जे कसे जगायचं हे शिकवेल। त्या काळी बाबासाहेबांना ग्रंथालय सुपूर्द करण्याकरिता आर्थिक प्रलोभनं आली, मात्र त्यांनी ती धुडकावली, कारण कोणी पुस्तकं मागणे हे आपला प्राण मागण्यासारखं त्यांना वाटायचं। त्यांनी आपल्या ग्रंथालयाची मांडणी न्यूयॉर्क ग्रंथालयाप्रमाणे केली होती। लंडन ते मुंबई या 64 तासाच्या प्रवासात बाबासाहेबांनी 8000 पाने वाचून काढली। पुस्तकांचा व्यासंग आणि अभ्यासू वृत्ती ही अद्वितीय होती। आज देशात जुना इतिहास आणि भूगोल याची तोडफोड करून काही धर्मांची शक्ती देशातील राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणून देशात अस्थिरता माजवण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असतात। देशाचे संविधान बदलण्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत। संविधानाचा मूळ ढाचा कोणीही बदलू शकत नाही ही वस्तुस्थिती असताना बुद्धिभेद केला जातोय। लोकशाहीची 4ही स्तंभ डळमळीत करण्याचे कारनामे सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहेत। देशातील विचारवंत पत्रकार यांच्यावर दबाव आणला जातोय। सरकारी कर्मचारी, पोलीस, डॉक्टर, वकील यांना धमकावण्याचं काम सुरू असतं। यात कुठेतरी विद्यमान सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा असल्यानेच या शक्तींचा उन्माद वाढलाय। यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी या विघातक शक्ती विरोधात प्रत्येक क्षेत्रात चळवळ धारदार करणे आजची गरज आहे। बाबासाहेबांचा विचार हाच या देशाला उन्नतीकडे नेणारा आहे, तो समाजात रुजवणं आवश्यक आहे। हा विचार बाबासाहेबांच्या ग्रंथात आहे आणि त्यांचा विचार प्रसार करण्याची आवश्यकता आहे। साप्ताहिक बोधामृत आणि बोधामृत न्यूज एक्सप्रेस मार्फतही हा विचार रुजवण्याची आमची अविरत धडपड सुरू असते। 6 डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकर भारताचे भाग्य विधाता यांना कोटी कोटी प्रणाम। शामू बाळे, सरचिटणीस, कल्याण कसारा, कर्जत रेल्वे प्रवासी संघटना, संपादक, साप्ताहिक बोधामृत।